झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणी साठा तळाला गेलाय। गेल्या दशकातली नीचांकी पातळी धरणांनी गाठली आहे। नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या काश्यपी धरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिकला ओळखलं जातं आणि याच नाशिक जिल्ह्यातल्या धरणांची परिस्थिती आपण बघतोय। आपण आहोत काश्यपी धरणावर, जे छोट्या प्रकल्पामध्ये मोडतं, मात्र या धरणातलं पाणी हे पूर्णपणे या ठिकाणी आटलेलं दिसतंय। जून अखेर आता आलेली आहे, तरी या ठिकाणी कुठेही पाणी हे पावसाचं आलेलं दिसत नाही। पूर्ण धरण हे रितं झालेलं आहे। जे काही पाणी या ठिकाणून असतं हे पाणी नाशिक शहराला पुरवलं जातं। यातलं पाणी हे गंगापूर धरणात सोडलं जातं आणि तिथून मग नाशिक शहराला पाणी पुरवठा होत असतो। पण नाशिक शहरातल्या पाण्यासाठी हे सर्व पाणी आता या ठिकाणी सोडण्यात आलेलं आहे। संपूर्ण धरण हे रितं झालेलं आहे। छोटंसं अल्पसा पाणी साठा हा आपल्याला या ठिकाणी दिसतोय, तो फक्त आजूबाजूच्या लोक या ठिकाणून त्याचा वापर करतायत। मात्र एकूण जर जिल्ह्यातली परिस्थिती आपण बघितली तर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 190 टँकरने हा पाणी पुरवठा केला जातोय। येवला, त्र्यंबकेश्वर, हर्सूल, पेठ सारख्या आदिवासी भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची परिस्थिती ही गंभीर बनलेली आहे आणि त्यामुळेच एकूण नाशिक जिल्ह्याला पर्जन्यमानाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे। नाशिककर शेतकरी हे डोळे लावून बसलेत पाण्याकडे। लवकरात लवकर पाणी आल्यास त्यांच्या पाण्याची समस्या ही सुटू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।